So good morning all of you. In today's lecture, we will start our next unit number 4 in marketing research. So unit number 4 is data processing, analysis and reporting. Okay, under this unit, we will learn 3 chapters. So we start chapter number 1, stages in processing data. म्हणजे याच्या आधी आपण प्रायमरी डेटा कसा कलेक्ट करायचा किंवा सेकंडरी डेटा कसा कलेक्ट करायचा ह्या थिंक लर्न केलेल्या आहे आणि त्याच्या पुढची जी स्टेप आहे रिसर्च मधली ती आहे प्रोसेसिंग डेटा. आणि हा डेटा आपण जेव्हा प्रोसेस करतो त्यावेळी काही स्टेप्स आपल्याला फॉलो करावे लागतात. तर त्या स्टेप्स कोणत्या आहेत? दीज आर इन्क्लूड इन चॅप्टर नंबर 1, स्टेजेस इन डेटा प्रोसेसिंग. ओके, सो नाउ वी लर्न डिटेल वन बाय वन. So our first question is, what is data processing? Explain stages in data processing. So data processing म्हणजे काय बघा आधी. Introduction. After collecting data, the researcher is required to organize and process the data for its analysis and interpretation purpose. म्हणजे जेव्हा आपण डेटा कलेक्ट करतो, लाईक प्रायमरी असेल किंवा सेकंडरी, ओके. सो हा डेटा कलेक्ट केल्यानंतर आपण तो काय करणार आहोत तर तो अनालाइज करतो आणि इंटरप्रेट करतो. सो आफ्टर कलेक्टिंग डेटा द रिसर्चर इज रिक्वायर्ड टू ऑर्गनाइज अँड प्रोसेस ऑफ डेटा फॉर इट अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन पर्पज. ऑर्गनाइजिंग डेटा मीन्स द अरेंजमेंट ऑफ डेटा इन द सुटेबल लॉट्स फॉर इट्स फर्दर प्रोसेसिंग पर्पज. आणि ज्यावेळी आपण डेटा हा कलेक्ट केलेला आहे तो अनालाइज करण्याच्या आधी लक्षात ठेवा प्रोसेसिंग हे कधी केलं जाणार आहे? बिफोर अनालायझिंग ऑफ डेटा. आणि अनालायझिंग इंटरप्रिटेशन करण्याच्या आधी आपण काय करतो? डेटा प्रोसेस करतो. दॅट मीन्स इन सुटेबल फॉर्म. सो प्रोसेसिंग ऑफ डेटा इम्प्लाय स्क्रीनिंग ऑफ डेटा टू रिमूव्ह एक्स्ट्रा, अनवॉन्टेड, इनकम्प्लिटेड, irrelevant data from the collected data and retain useful, correct, reliable data for analysis purpose. This helps to make analysis of data effectively and cost efficient and qualitative. म्हणजे इंट्रो मध्ये थोडक्यात काय सांगायचं आहे लक्षात ठेवा. We prefer the data processing after collecting the data. म्हणजे जेव्हा आपण काय केलं प्रायमरी डेटा कलेक्ट केलेला आहे, सेकंडरी डेटा कलेक्ट केला आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतोय तर हा डेटा एडिट करतो, लाईक प्रोसेस करतो, लाईक ऑर्गनाइज करतो. मग हे प्रोसेसिंग म्हणजे काय आहे तर सेकंड पॅरामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे लाईक अ स्क्रीनिंग ऑफ डेटा. डेटाचं काय करायचं आहे तर स्क्रीनिंग करायचं आहे. दॅट मीन्स रिमूव्ह एक्स्ट्रा डेटा. म्हणजे जो आपण अनरिलेटेड डेटा कलेक्ट केलेला आहे किंवा एक्स्ट्रा डेटा जो कलेक्ट केलेला आहे हा डेटा काय करायचा आहे तर रिमूव्ह करायचा आहे. as well as remove unwanted data, incompleted data and irrelevant data. आणि जो आपण बऱ्याच वेळी irrelevant डेटा सुद्धा कलेक्ट करतो लाईक ऑब्झर्वेशन मेथड मधून किंवा ओपन एंडेड क्वेश्चन मधून. सो असे जे डेटा आहेत ते आपण इथे काय करतो तर रिमूव्ह करतो. दिस इज कॉल्ड द प्रोसेसिंग ऑफ डेटा and retain useful, correct and reliable data. आणि केवढा डेटा आपल्याकडे आपण रिटेन करतो तर जो युजफुल असेल, those are correct and those are reliable. Okay, this is called the data processing. Is it clear? Yes. Yes. Yes, ma'am. एक लक्षात ठेवा डेटा प्रोसेसिंग कधी स्टार्ट होणार आहे हा एक क्वेश्चन असतो बऱ्याच वेळी. आणि कोणत्या स्टेपच्या आधी आहे आणि कोणत्या स्टेपच्या नंतर आहे डेटा प्रोसेसिंग. सो डेटा प्रोसेसिंग कोणत्या स्टेपच्या नंतर असेल? मी क्वेश्चन काय विचारला? डेटा प्रोसेसिंग स्टेप मेथड्स कोणत्या स्टेप नंतर स्टार्ट होईल रिसर्चच्या? नाही लक्षात आलं का क्वेश्चन? आपण डेटा प्रोसेसिंग हे कधी करणार आहोत सांगा बरं. Analyze केल्यानंतर. नाही नाही रजा नाही. Collection of information. नाही, अनालाइज करायच्या आधी आपण डेटा प्रोसेस करणार. ओके, सो बघा तुमचा बेस आधी क्लिअर करा.
इथे पहिल्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलंय, आफ्टर कलेक्टिंग डेटा द रिसर्चर इज रिक्वायर्ड टू ऑर्गनाइज अँड प्रोसेसिंग द डेटा. इट्स व्हेरी सिम्पल थिंग. म्हणजे जेव्हा आपण प्रायमरी डेटा कलेक्ट करणार मग तो ऍज इट इज अनालाइज करायला देतो का हो, नाही. अनालाइज इट्स व्हेरी डिफरंट कॉन्सेप्ट और प्रोसेसिंग इज अ डिफरंट कॉन्सेप्ट. ही गोष्ट आधी क्लिअर करा. अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ही खूप महत्वाची स्टेप असते. ज्यावेळी आपला डेटा प्रोसेस होतो सगळा, प्रोसेस मध्ये मग आपण डिटेल जाणार आहोत. व्हॉट इज मीन बाय प्रोसेस, लाईक एडिटिंग, कोडिंग, क्लासिफिकेशन, टॅब्युलेशन. आणि टॅब्युलेशन नंतर आपण अनालिसिस कडे येतो. ओके. सो ह्या दोन्ही मधला जो गॅप आहे म्हणजेच काय, डेटा कलेक्ट करणे आणि अनालाइज करणे, ह्यामध्ये कोण आहे तर डेटा प्रोसेस आहे. आणि डेटा प्रोसेस इट्स नॉट अ शॉर्ट प्रोसेस, इट्स व्हेरी लेंदी प्रोसेस. आणि यामध्ये ज्या मेन स्टेप बघायच्या आहेत, हा टोटल आपला युनिटच आहे त्यावरती. मग डेटा प्रोसेसिंग लक्षात येत आहे. सो डेटा प्रोसेसिंग काय लक्षात आलं का बघा. डेटा प्रोसेसिंग कशानंतर स्टार्ट होईल हा क्वेश्चन बऱ्याच वेळी असतो ऑब्जेक्टिव्ह मध्ये. So after collecting primary or secondary data, we prefer the data processing. Okay. Before analyzing the data, we prefer the data processing. कोणत्या स्टेपच्या आधी आहे डेटा प्रोसेसिंग आणि कोणत्या स्टेपच्या नंतर आहे डेटा प्रोसेसिंग. डेटा कलेक्शन नंतर डेटा प्रोसेसिंग चालू होईल आणि अनालिसिसच्या आधी डेटा प्रोसेसिंग चालू होईल. इज इट क्लिअर इंट्रो? Yes. Yes. अजून कोणाला डाऊट असेल? Yes. ओके. चला आता आपण पुढे जाणार आहोत. जे आपल्या मेन स्टेप आहेत आणि यावरती आपला फर्स्ट चॅप्टर डिपेंड आहे डेटा प्रोसेसिंगच्या स्टेप. सो डेटा प्रोसेसिंग इज डन विथ द हेल्प ऑफ 4 स्टेजेस. फर्स्ट इज एडिटिंग, सेकंड इज कोडिंग, थर्ड इज कोडिफिकेशन, एडिटिंग, कोडिंग. सेकंड स्टेप कोडिंग आहे. हा बाय मिस्टेक थोडंसं इथे झालं. सेकंड स्टेप कोडिंग आहे आणि थर्ड स्टेप क्लासिफिकेशन अँड फोर्थ स्टेप टॅब्युलेशन. आता इथे फक्त सिक्वेन्स मध्ये थोडीशी गडबड झाली असो. तर आपण डिटेल लर्न करू. व्हॉट इज मीन बाय एडिटिंग. सो एडिटिंग इज द फर्स्ट स्टेज इन ऑर्गनायझिंग अँड प्रोसेसिंग ऑफ डेटा. ओके. एडिटिंग म्हणजे काय आहे तर एडिटिंग it is the first step of organizing and processing of data. Editing may be defined as the processing of scrutinizing the data to remove its quality. It involves examining the data identity and correct error of omission and commission. म्हणजे आपण लाईक एडिटिंग सिंपल, आता वर्डिंग वरून लक्षात येईल, एडिट करतो आपण. जे आपल्याला हवं आहे तेवढंच आपण सिलेक्ट करणार, बाकीचा डेटा रिमूव्ह करणार. दिस इज कॉल्ड द एडिटिंग. ओके. दॅट मीन्स इट इज द स्क्रुटिनायझिंग. स्क्रुटिनायझिंग हा वर्ड इथे इम्पॉर्टंट असेल. स्क्रुटिनायझिंग प्रोसेस मध्ये आपण काय करतो, हिअर वी सिलेक्ट ओनली व्हॅल्युएबल और युजफुल डेटा अँड अदर डेटा वी कॅन इझिली रिमूव्ह. ओके, विथ द हेल्प ऑफ एडिटिंग प्रोसेस. So editing is the process of inspecting, correcting and modifying the information submitted on each questionnaire so that it is stated correctly, adequately and on the basis common to all similar character of a reply. आणि जो आपल्याला सिमिलर कॅरेक्टरिस्टिक इंडिकेट करतील असाच डेटा, असेच क्वेश्चन आपण नेक्स्ट स्टेप कडे पाठवतो लाईक कोडिंग साठी. आणि जो अनरिलेटेड डेटा आहे, जो एक्स्ट्रा डेटा आहे, ह्या स्टेप नुसार आपण काय करतो, एडिट करतो, रिमूव्ह करतो. इज इट क्लिअर एडिटिंग? Yes. Yes. सिंपल लक्षात ठेवा. व्हॉट इज मीन बाय एडिटिंग. एडिटिंग मीन्स स्क्रुटिनायझिंग दी डेटा. बाकी काय आपण नाही करत इथे. स्क्रुटिनायझिंग या वर्ड मध्येच मग सगळं मिनिंग असतो. स्क्रुटिनायझिंग म्हणजे आपण अनवॉन्टेड डेटा रिमूव्ह करतो, एक्स्ट्रा डेटा रिमूव्ह करतो, इररिलेव्हंट डेटा रिमूव्ह करतो. ओके. अँड हिअर वी सिलेक्ट ओनली रिलेव्हंट डेटा. दॅट मीन्स स्क्रुटिनायझिंग. ओके. Second thing or second step of data processing is coding or codification. Codification सुद्धा म्हटलं जातं. So after editing, the next step in the organizing of data is the coding of the answer
फॉर टॅब्युलेशन पर्पज. आणि क्लासिफिकेशन साठी आणि टॅब्युलेशन साठी आपण काय करतो तर कोडिफिकेशन करतो. ओके, दॅट मीन्स कोडिंग कधी करतो? आफ्टर एडिटिंग द डेटा. जेव्हा तुमचं एडिटिंग कम्प्लीट झालेलं आहे त्याच्यानंतरच आपण कोडिंगला इम्पॉर्टन्स देतो किंवा कोडिंग स्टेप फॉलो करतो. सो कोडिंग is the process by which data are organized into categories and some symbol, letter or number are given to each question and answer that fall under a particular class. आता सिंपल थिंग लक्षात ठेवा. कोडिंग म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल माझ्याकडे काय आहेत 500 क्वेश्चनायर आहेत. तर या 500 क्वेश्चनायर म्हणजे मी काय केलेले आहेत 50 क्वेश्चनायर कलेक्ट फ्रॉम दापोली मार्केट, then 50 क्वेश्चन कलेक्ट फ्रॉम हरणी मार्केट, वॉट एव्हर इट मे बी. म्हणजे वेगवेगळ्या मार्केट मधून मी डेटा काय केलेला आहे तर कलेक्ट केलेला आहे. तर पहिले जे 50 माझ्याकडे क्वेश्चनायर आहे यासाठी मी एक वेगळा सिम्बॉल प्रिफर केलेला आहे. दिस इज कॉल्ड द कोडिंग. ओके, म्हणजे माझ्या लक्षात येईल हा मी सिम्बॉल बघितला म्हणजे हे काय इंडिकेट करतं तर दापोली मार्केटचे क्वेश्चनायर इंडिकेट करतात. हा स्पेसिफिक जो सिम्बॉल आहे these are indicate by हरणे मार्केट. ओके, मग तो हरणे मार्केटला इंडिकेट करेल वॉट एव्हर. लक्षात आलं? हे कोडिंग असणार आहे आपलं. आपण स्पेसिफिक सिम्बॉल देतो, काही लेटर देतो, काही नंबर देतो फॉर द पर्पज ऑफ वी कॅन इझिली अंडरस्टूड अवर क्वेश्चनायर. आणि ह्यासाठी आपण कोडिफिकेशन हे केलेलं असतं. सो कोडिंग ट्रान्सफर रॉ डेटा इनटू सिम्बॉल दॅट कॅन बी काउंटेड. ओके, आणि कोडिंग काय करतं आपलं तर हा रॉ डेटा आहे हा ट्रान्सफर करेल इनटू सिम्बॉलिकल फॉर्म दॅट कॅन बी काउंटेड. आणि तो आपण इझिली काउंट करू शकतो बिकॉज ऑफ कोडिफिकेशन. इन शॉर्ट, कोडिंग इज इसेन्शियल फॉर टॅब्युलेशन अँड अनालिसिस ऑफ डेटा because it helps to categorize or classify different and varied responses in manageable categories. म्हणजे आपण काय करतो ह्या प्रॉपर मॅनेज किंवा वी कॅन इझिली अंडरस्टूड ह्या पर्पज साठी आपण कोडिफिकेशन हे केलेलं असणार आहे. लक्षात आलं? इज इट क्लिअर? स्टेप नंबर 2. Yes. Yes. Okay. Yes, ma'am. So next step, classification. The classification means separation of data into different classified norms and defined as a grouping of data according to similarity or uniformity of attributes. It's very important thing. लक्षात ठेवा, हे जे डेफिनेशन मध्ये सांगितलेलं आहे इट्स अ ग्रुपिंग ऑफ डेटा. म्हणजे तुम्ही काय केलं तर कोडिफिकेशन दिलेलं आहे. हरणे मार्केटला कोड वेगळा कोड दिला, दापोली मार्केटला वेगळा कोड दिलेला आहे. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन कडे आलोत आपण नेक्स्ट स्टेप मध्ये. म्हणजे माझं जर दापोली मार्केटचा वेगळा सिम्बॉल आहे, आता मी काय करते सध्या दापोली मार्केटच क्लासिफिकेशन करते, हरणे मार्केटचं नंतर करते. सो जेव्हा मी क्लासिफिकेशन कडे येते दॅट मीन्स हिअर वी प्रेफर द ग्रुपिंग ऑफ डेटा अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटी और युनिफॉर्मिटी ऑफ ऍट्रिब्यूट्स. म्हणजे माझे जे 50 नंबर आहेत 50 क्वेश्चनायर आहेत वी कॅन डिस्ट्रीब्यूट ऍज पर दी एज फॉर्म, ऍज पर दी इन्कम फॉर्म, ऍज पर दी जेंडर फॉर्म, ऍज पर दी ऑक्युपेशनल फॉर्म. ओके, म्हणजे हा मी ग्रुप केला. मग दापोली मार्केट मधले जे 50 नंबर आहेत 50 रिस्पॉन्डंट आहेत त्यामध्ये मेल किती आहेत किंवा फिमेल किती आहेत, मग एज्युकेटेड किती आहेत, अनएज्युकेटेड किती आहेत, रिच पीपल किती आहेत, पुअर पीपल किती आहेत. ओके, लक्षात येत आहे? दिस इज कॉल्ड द क्लासिफिकेशन. म्हणजे आपण काय केलं ग्रुपिंग ऑफ डेटा अकॉर्डिंग टू सिमिलॅरिटी और युनिफॉर्मिटी ऑफ ऍट्रिब्यूट्स दॅट मीन्स कॅरेक्टरिस्टिक. इज इट क्लिअर? Yes. Yes. सो पुढे काय सांगितलंय बघा. इट इज द प्रोसेस ऑफ ग्रुपिंग ऑफ डेटा ऑन द बेसिस ऑफ सर्टन क्रायटेरिया. मग पुढे जे आता मी सांगितलं तेच आहे, लाईक एज, जेंडर, income level, areas, etc. The classification principle can work on heterogeneous data. It's very important thing. Classification आपण कधी करणार आहोत आणि कोणत्या डेटासाठी करतो? The classification principle can work on heterogeneous data and it not applied to homogeneous data. सगळ्या गोष्टी एकसारख्याच असतील तर त्यामध्ये आपण काय क्लासिफिकेशन करणार आहोत? नक्कीच नाही ना करू शकत.
तर डेटा जर आपला हेट्रोजेनियस असेल, that time we prefer the classification step. Okay, so this is because the objective of classification is to bringing uniformity and similarity in the data, which is possible only when there is a dissimilarity. आणि ज्या गोष्टी काही डिसिमिलर आहे त्या कुठेतरी सिमिलॅरिटी येण्यासाठी आपण क्लासिफिकेशन हे करत असतो. इज इट क्लिअर? Yes. 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 Yes, ma'am. Okay. So our last step of processing data is tabulation. So after editing, coding and classification, the next step is processing data is the tabulation. So tabulation माहिती आहे आपल्याला. Tabulation काय आहे? It is the statistical process. इथे आपण डेटा काय करतो? टॅब्युलर फॉर्म मध्ये मेन्शन करतो. So tabulation may be defined as a process of counting or totaling the number of case or responses within each category. मग आपण टॅब्युलेट केलं. आता आपण काय केलं? दापोली मार्केटचं क्लासिफिकेशन केलं होतं. मग नंतर माझं दापोलीचं झाल्यानंतर मग मी हार्नेचं क्लासिफिकेशन केलं. मग मी गुहागरचं क्लासिफिकेशन केलं. म्हणजे जे काही आपले रत्नागिरी डिस्ट्रिक्ट आहेत याच्या मार्केट मधलं क्लासिफिकेशन केलं. त्याच्यानंतर मी नेक्स्ट स्टेप कडे आले, टॅब्युलेशन. मग टॅब्युलेशन मध्ये हिअर वी can find out a total number of male or total number of female or total number of high income group or total number of lower income group, whatever it may be. लक्षात येतंय? मग आता मला सगळ्या मार्केट नुसार काय करायचं आहे? मला ऍक्च्युअल नंबर काउंट करायचा आहे. दिस इज कॉल्ड द टॅब्युलेशन. So here say a process of counting or totaling the number of cases or responses within each category. आणि प्रत्येक कॅटेगरी नुसार मग नंबर किती आहे हे आपण इथे काउंट करतो. व्हेरी सिंपल थिंग. इट इज द प्रोसेस ऑफ ग्रुपिंग और डिवाइडिंग रॉ डेटा इनटू ग्रुप और कैटेगरी एंड देन काउंटिंग द नंबर और केसेस रिस्पॉन्सेस फिलिंग इन द व्हेरियस ग्रुप. आणि किती नंबर ऑफ रिस्पॉन्सेस आहेत प्रत्येक ग्रुप मध्ये हे आपण काय करतो? टॅब्युलेशन नुसार काउंट करतो. So tabulation can be done manually or mechanically, some by hand and some the remaining by machine. आता बऱ्याच वेळी काय म्हटलं जातं, तर डाटा तुमचा खूप असेल, you most of the time prefer the machinery tabulation. ओके. आणि जे तुम्हाला लास्ट एक्झाम्पल पण मी सांगितलं होतं की SPSS जे सॉफ्टवेअर आहे, आता माझ्याकडे काय आहे, मी 1000 रिस्पॉन्डंट कलेक्ट केलेले आहेत. तर ह्या 1000 मधले जर मी काउंट करत बसले की मेल किती आहेत, मग फिमेल किती आहेत, मग रिच पर्सन किती आहेत, पुअर पर्सन किती आहेत, इट्स व्हेरी टाइम कंझ्युमिंग मेथड ना. दॅट्स वाय टॅब्युलेशन प्रेफर समटाइम बाय मॅन्युअली अँड समटाइम बाय मेकॅनिकली. इज इट क्लिअर? Yes. 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 ओके. आता आपला पहिला क्वेश्चन कंप्लीट झाला. व्हॉट इज प्रोसेसिंग ऑफ डेटा अँड इट्स स्टेप. स्टेप 4च आहे पण ह्या महत्वाच्या आहेत. याच्यावरतीच आपला पूर्ण युनिट, होल युनिट डिपेंड्स असेल. सो व्हॉट इज मीन बाय एडिटिंग, व्हॉट इज मीन बाय कोडिंग, व्हॉट इज मीन बाय टॅब्युलेशन अँड व्हॉट इज मीन बाय क्लासिफिकेशन. हेच आपण ह्या युनिट मध्ये, ह्या चॅप्टर मध्ये लर्न करणार आहोत. तो पहिला क्वेश्चन होता हा कंबाईन होता आणि यामध्ये आपण 4 स्टेप, त्याचा बेस काय आहे हा क्लिअर केला. सो नाउ वी स्टार्ट अवर क्वेश्चन नंबर 2. फीचर्स ऑफ एडिटिंग. सो क्वेश्चन तुमचा सेकंड स्टार्ट होईल. व्हॉट इज मीन बाय एडिटिंग, एक्सप्लेन फीचर्स ऑफ एडिटिंग. आता एडिटिंगचा इंट्रो मी परत देत नाहीये. एडिटिंग म्हणजे लक्षात आलं तुम्हाला. एडिटिंग मीन्स स्क्रुटिनायझिंग ऑफ डेटा. ओके. हिअर वी सिलेक्ट proper data and remove extra data, unwanted data in related data. हे आपण एडिटिंगच्या इंट्रो मध्ये बघितलं होतं. सो फीचर बघा काय आहे. फर्स्ट फीचर, एडिटिंग इज द फर्स्ट स्टेप इन द डेटा प्रोसेसिंग. एडिटिंग काय आहे तर फर्स्ट स्टेप आहे डेटा प्रोसेसिंगची. द कलेक्टेड डेटा आर एडिटेड टू फाइंड आउट क्लिरिकल अँड अदर एरर अँड टू मेक इट युजफुल. एडिटिंग का करतो आपण?
ज्या थिंग किंवा जे एरर आहेत हे कुठेतरी ओव्हरकम करण्यासाठी एडिटिंग इट्स मस्ट. मग त्यासाठी आपण काय करतो, एडिटिंग हे केलं जातं. सेकंड, the objective of editing is to enhance the quality of data by removing from its consistency, incompleteness, ambiguity, and error or omission and commission. म्हणजे जे काही एरर आहेत, काही डेटा आपण एक्स्ट्रा, आता हे एरर ऑफ ओमिशन कमिशन हे काही सांगायला नको, वी वॉज ऑलरेडी लर्न इन ऑडिटिंग. ओके, सो हे काही जे टाइप्स ऑफ एरर आहेत, हे एरर कुठेतरी ओव्हरकम करण्यासाठी, कमी करण्यासाठी, इनकम्प्लीट डेटा रिमूव्ह करण्यासाठी, ह्यासाठी आपण काय करतो तर एडिटिंग, हिअर वी फॉलो एडिटिंग प्रोसेस. सो एडिटिंग इनहान्स अवर क्वालिटी ऑफ डेटा. एडिटिंग मुळे काय होतं तर आपल्या डेटाची क्वालिटी नक्कीच इम्प्रूव्ह होणार आहे. इज इट क्लिअर? फर्स्ट और टू? Yes, ma'am. Yes. Yes. Third, editing is necessary to make the collected data ready for coding and tabulation purpose. Without editing, no data can be coded or tabulated. म्हणजे जर आता तुम्हाला कोडिंग द्यायचं आहे आणि मी सगळ्या अशा 1000 क्वेश्चनर आणले आणि तुमच्या समोर ठेवल्या आणि सांगितलं चला एडिटिंग करा, कोडिंग करा किंवा टॅब्युलेशन करा, तर तुम्हाला करता येईल का? नक्कीच नाही करता येणार. कारण जर आपण एडिटिंगच नाही केलं तर वी कॅन फॉलो द टॅब्युलेशन ऑर क्लासिफिकेशन ऑर कोडिंग प्रोसेस. ओके, सो विदाउट एडिटिंग वी कॅन फॉलो अदर प्रोसेस ऑफ डेटा प्रोसेसिंग. सो एडिटिंग इज नेसेसरी टू मेक द कलेक्टेड डेटा रेडी फॉर कोडिंग अँड टॅब्युलेशन पर्पज. मग एडिटिंग काय करतं तर हा डेटा रेडी करण्याचं काम करतं कोडिंगसाठी आणि टॅब्युलेशनसाठी. Without editing, no data can be coded or tabulated. म्हणजे जसं आपण सांगितलं, जर आपला डेटा एडिट नाही झाला, we cannot follow coding or tabulation process. Next, editing is generally done by the interviewer, by the supervisor, and final editing is done by the editor in the office of the research organization. It's very important thing. म्हणजे डेटा आता तुम्ही कलेक्ट करायला गेले किंवा इंटरव्ह्यू घेतो, इंटरव्ह्यू घेतानाच तो काय करेल, ओके मी हे काय केले, हरण्याचे इंटरव्ह्यू घेतले, मग दापोलीचे इंटरव्ह्यू घेतले, तो त्यांनी पहिल्या लेवलला त्याचं एडिटिंग केलं. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती ऑब्झर्वेशन करणारा लाईक त्याचा जो गायडन्स आहे सुपरवायझर, तो थोडासा काय करेल, चेक करेल. पण जे फायनल एडिटिंग आहे हा कोण करतो तर एडिटर. एडिटरची अपॉइंटमेंट ही वेगळी असते. सो फायनल एडिटिंग डन बाय द एडिटर इन द ऑफिस ऑफ द रिसर्च ऑर्गनायझेशन. आणि हे रिसर्च ऑर्गनायझेशनच्या ऑफिस मध्येच फायनल डन हे केले जाणार आहे. इज इट क्लिअर? 3-4? Yes. Yes. ओके. Then point number 5, editing can be undertaken while finalizing the questionnaire, during the field survey and after completing the field survey. Editing कधी होणार आहे हे सांगितले पुढे. Editing can be undertaken while finalizing the questionnaire. म्हणजे ओके क्वेश्चनायर फिलअप करून घेतलेली आहे, त्याच्यानंतर एडिटिंग करू शकतो आपण स्टार्टिंगला. देन ड्युरिंग द फील्ड सर्वे, म्हणजे आपण डेटा कलेक्ट करतोय त्यावेळी सुद्धा तुमचं एडिटिंग कुठेतरी चालू असतं ड्युरिंग द फील्ड सर्वे अँड आफ्टर कम्प्लिटिंग द फील्ड सर्वे. आणि जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करून कम्प्लीट होतोय त्याच्यानंतर सुद्धा तुमची एडिटिंग प्रोसेस चालू होते. म्हणजे असं नाही की डेटा सगळा कलेक्ट केल्यानंतर एडिटिंग होतं. नो, फॉर फायनलायझिंग द क्वेश्चनायर म्हणजे मी काय केले, क्वेश्चनायर प्रिपेअर केले, त्याच्यासाठी मी काय केले, आधी 50 सेपरेट केले जे हरणीला जातील, काही 50 सेपरेट केले जे दापोलीला जाणार. दिस इज कॉल्ड एडिटिंग. ओके, एडिटिंग म्हणजे फक्त अनवॉन्टेड डेटा डिस्ट्रीब्यूट करणे म्हणजे एडिटिंग नाहीये. हे पहिले तुम्ही सुरुवातीला डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे, दिस इज कॉल्ड एडिटिंग. ड्युरिंग द फील्ड सर्वे मग मी काय केले, 50 मेल घेतले, 50 फिमेल घेतले, दिस इज कॉल्ड एडिटिंग आफ्टर कम्प्लिटिंग द फील्ड सर्वे. आणि नंतर मग फायनल एडिटिंग कधी होईल, जेव्हा तुमचा सर्वे कम्प्लीट होईल त्याच्यानंतर मग फायनल एडिटर तुमचं एडिटिंग हे डन करेल.
Point number 6. Editing can be used as a tool for evaluating the performance of the investigator, the usefulness of data, the usefulness of the questionnaire and survey. Okay, काय सांगितलं बघा पॉइंट नंबर 6 मध्ये editing can be used as a tool for evaluating the performance of the investigator. आणि जो इन्व्हेस्टिगेटर आहे that means researcher or that means interviewer or that means supervisor, तर याचा परफॉर्मन्स कुठेतरी इव्हॅल्युएट करण्याचं काम एडिटिंग मुळे केलं जाणार आहे. द युजफुलनेस ऑफ द क्वेश्चनायर अँड सर्वे. आणि एडिटिंग ही नक्कीच काय असणार आहे तर क्वेश्चनायर साठी आणि सर्वे साठी युजफुल असू शकते. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes. Yes. सो सेकंड क्वेश्चन आपण लर्न Yes. केला. व्हॉट इज एडिटिंग? एक्सप्लेन features of editing. So now we start our third question. Explain importance, need, merit of editing. Okay, editing का important आहे हे बघा. फर्स्ट पॉइंट आहे इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ कोडिंग. कोडिंगची क्वालिटी कशामुळे इम्प्रूव्ह होणार आहे तर एडिटिंग मुळे इम्प्रूव्ह होईल. सो फर्स्ट पॉइंट से इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ एडिटिंग. The problem is coding arise due to incomplete data or carelessness editing of data. आता एडिट कोडिंग मध्ये कधी प्रॉब्लेम होतील जर तुम्ही एडिटिंगच नाही प्रॉपर केलं तर काय होणार आहे किंवा इनकम्प्लीट डेटा जर तसाच दिला तुम्ही कोडिंग साठी. सो इन कोडिंग प्रोसेस हियर अराइज व्हेरियस प्रॉब्लेम. So these problem can be solved by careful examination of data with respect to the handwriting, symbol or number used by the investigator. आणि जर त्याने काय केलं एडिट केला प्रॉपर डेटा तर नक्कीच काय होणार आहे असे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह केले जाऊ शकतात. Sometimes the investigator handwriting is eligible to the code, therefore he is unable to do coding work properly. Editing is necessary to clear doubt and confusion and thereby improve the quality of data for the coding purpose. म्हणजे बऱ्याच वेळ कोडिंग मध्ये काय चेक केले जाणार आहे तर इन्व्हेस्टिगेटरने म्हणजे इंटरव्ह्यूअरने काहीतरी सिम्बॉल वगैरे देऊन ठेवले त्या कोडिंग वरती सॉरी क्वेश्चनायर वरती अँड इट्स क्रिएट लॉट्स ऑफ कन्फ्युजन अँड लॉट्स ऑफ डाऊट. आणि त्यामुळे बरेच कन्फ्युजन क्रिएट झालेले आहे त्याच्या सिम्बॉलमुळे किंवा त्याच्या हँडरायटिंगमुळे. तर ह्या सगळ्या गोष्टी ओव्हरकम कुठे होतात एडिटिंग मुळे. एडिटिंग मध्ये लक्षात येत आहे. सो दॅट्स व्हाय हियर सेड एडिटिंग इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ कोडिंग. आणि नक्कीच एडिटिंग मुळे कोडिंगची जी काही क्वालिटी आहे ही इम्प्रूव्ह होईल. इज इट क्लिअर? Yes. 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 Second point, find out the inconsistency in the answer given by the respondent. इनकन्सिस्टन्सी बऱ्याच वेळी मग आता त्यामध्ये थोडेसे पॉइंट दिलेले आहेत ते आपण डिटेल थोडेसे लर्न करायचे आहे. काय सांगितलेलं आहे बघा सेकंड पॉइंट मध्ये. टू फाइंड आउट इनकन्सिस्टन्सी इन द आन्सर गिवन बाय द रिस्पॉन्डंट व्हाइल एक्झामिनिंग द डेटा एडिटर विल कम अक्रॉस फॉलोइंग टाइप्स ऑफ और प्रॉब्लेम अँड डिफिकल्टीज. म्हणजे ज्यावेळी डेटा एडिट केला जातो त्यावेळी त्याला काही प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मग ते प्रॉब्लेम कोणते आहेत? फर्स्ट आहे फिक्टिशियस इंटरव्ह्यू. दॅट मीन्स दिस प्रॉब्लेम इज क्वाइट कॉमन इन पर्सनल अँड टेलिफोन इंटरव्ह्यू. फिक्टिशियस इंटरव्ह्यूचे जे प्रॉब्लेम आहेत ते टेलिफोन इंटरव्ह्यू मध्ये किंवा पर्सनल इंटरव्ह्यू मध्ये बघायला मिळतील. समटाइम द इंटरव्ह्यूअर्स विदाउट कंडक्टिंग ऍक्च्युअल इंटरव्ह्यू ऑफ द रिस्पॉन्डंट false fabric data name and fill the questionnaire. Such fictitious or fraud types of interview can be detected by editing when inconsistency or unusual uniformity is noted in the responses. आणि अशा वेळी काय होतं मग जर तुम्ही डेटाच प्रॉपरली रेकॉर्ड नाही केलेला आहे इंटरव्ह्यू तर कंडक्ट केलाय तुम्ही बाय टेलिफोनिक और बाय पर्सनल बट हिअर वी कांट रेकॉर्ड द प्रॉपर डेटा. आणि अशा वेळी मग काय केलं जातं एडिटिंग केलं जातं आणि ऍक्च्युअल डेटा हा रेकॉर्ड केला जातो. दिस इज कॉल्ड द फिक्टिशियस इंटरव्ह्यू. सेकंड, कॉन्ट्राडिक्टरी रिप्लाय. कॉन्ट्राडिक्टरी रिप्लायचे सुद्धा काही प्रॉब्लेम एडिटरला फेस करावे लागतात. तर ते कोणते आहेत बघा.
it is quite possible that the respondent might answer the question affirmatively and to a sub question related to the earlier question might respond negatively. म्हणजे काय आहे तर एका क्वेश्चनचा आन्सर पॉझिटिव्ह देत आहे मेन क्वेश्चन आणि त्याच्याशी सब क्वेश्चनचा आन्सर पण पॉझिटिव्ह यायला हवं होतं, पण तुम्ही काय केलेलं आहे त्याचा आन्सर काय दिलेला आहे तर निगेटिव्ह दिलेला आहे. इन दिस सिच्युएशन the editor is required to check both the question and answer and accept the more valid information. आणि बऱ्याच वेळी मग एडिटर काय करतात त्या गोष्टी करेक्ट करतात. ओके, म्हणजे जर पहिल्या क्वेश्चनचा आन्सर पॉझिटिव्ह असेल they can change the second question in positive way. Okay, this is called the contradictory reply. लक्षात येतोय पॉइंट? Yes. Yes. So Yes. next, Yes. incorrect answer. Incorrect answer means sometimes the main answer is correct but correlated responses are not wrong but incomplete. लक्षात ठेवा काय सांगितलेलं आहे आता इनकरेक्ट आन्सर मध्ये तुम्ही रॉंग आन्सर नाही दिलेलं आहे पण देताना आन्सर दिलेला आहे तर इनकम्प्लीट दिलेला आहे. Such types of incorrect answer can be rectified by the editor. आणि एडिटर स्वतः काय करतात मग असे जे इनकम्प्लिटेड आन्सर आहेत एडिटिंग मध्ये फक्त तुम्ही डेटा रिमूव्ह करणं म्हणजे एडिटिंग नव्हे. लक्षात ठेवा आता हे पॉइंट बघितल्यानंतर तुमच्यात लक्षात येईल की ऍक्च्युअल एडिटरला काय काय काम करावं लागतं. तर अशी जे काही इनकरेक्ट आन्सर आहेत किंवा कॉन्ट्राडिक्टरी रिप्लाय आहेत फिक्टिशियस इंटरव्ह्यू आहेत हे सुद्धा काम करेक्ट करण्याचं काम एडिटरला करावं लागणार आहे. देन इनकम्प्लीट आन्सर आधी आपण कोणता बघितला इनकरेक्ट आन्सर. इनकरेक्ट आन्सर मध्ये काय सांगितलं होतं समटाइम द मेन आन्सर इज करेक्ट बट कोरिलेटेड रिस्पॉन्सेस आर नॉट रॉंग बट इट इनकम्प्लिटेड. हे इनकम्प्लीट होतं आणि एडिटरने ते करेक्ट केलेलं आहे. नेक्स्ट आहे इनकम्प्लिटेड आन्सर. आता इथे आन्सरच इनकम्प्लीट आहे मग एडिटरला जरा जास्त विचार करावा लागतो. Suppose an interviewee is asked to recollect and write all brand of washing machine. He is aware of म्हणजे सगळ्या गोष्टी त्याला माहिती आहेत. आता इथे जस्ट एक्झाम्पल पॉइंट ऑफ व्ह्यू ने दिलेला आहे. His response, he write the name of all washing machine but fail to write the brand name which he own. म्हणजे ऍक्च्युअली जो यूज करतो किंवा ज्याला माहिती आहे तो ब्रँड नेमच द्यायला विसरला. तिथे रेकॉर्ड करायचा राहून गेलेला आहे. सो इन सच अ केस द एडिटर कॅन ऍड द नेसेसरी इन्फॉर्मेशन. आणि अशा वेळी काय करतो मग एडिटर स्वतःच त्या म्हणजे ओके त्याने हे आन्सर दिलेत ना मग त्याच्याशी रिलेटेड ह्याचं आन्सर काय येऊ शकतं अशा टाइप्स मध्ये त्याला काय करावे लागतात. हिअर द एडिटर ऍक्च्युअल रेकॉर्ड द मेन आन्सर और इनकम्प्लिटेड आन्सर. नेक्स्ट पॉइंट ओमिशन. Sometimes the respondent